अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली। परवानगी न घेता शूटिंग सुरू असल्याचे समोर आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। अमेरिकेने मशहद विमानतळावर हल्ला करून महान एअरलाइन्सचे विमान नष्ट केले। दिल्लीसाठी मानवतावादी मदत घेऊन येणारे हे विमान असल्याचा दावा करण्यात आला। अशोक खरात प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला। त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून राजकीय वातावरण तापले आहे। मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर सामन्यात कॅमेरन ग्रीनने गोलंदाजी का केली नाही यावर अजिंक्य रहाणेने प्रश्न उपस्थित केला। प्रभावासाठी एका खेळाडूला जबाबदार धरले। आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद पुन्हा उफाळला। मुंबईतील शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे। उद्धव ठाकरे यांनी एप्रिल 1 आणि 2 रोजी विशेष बैठक बोलावली आहे। राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटनांचा आढावा घेतला जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या विसाव्याचे ठिकाण बदलण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। विठ्ठल मंदिराऐवजी नवीन ठिकाण निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे। पुण्यात बाणेर, बालेवाडी, धायरी, वाघोली आणि फुरसुंगी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। नागरिकांना अचानक बदललेल्या हवामानाचा सामना करावा लागला। अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म झाला। त्यांनी बाळाच्या आगमनाची आनंद वार्ता सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली। सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। चांदीच्या दरात 6,000हून अधिक तर सोनं 3,000 महागले असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा मौल्यवान धातूकडे वळले आहे।